नमस्कार मंडळी, झी मराठीवर लक्ष्मी निवास या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. असाच एक धक्कादायक ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेच्या मागील भागामध्ये जान्हवी पाण्यात उडी मारून गायब झाल्यानंतर सर्वांनाच वाटतं की ती कायमची गेली. जयंत हा जान्हवीच्या आठवणीत आत्महत्येचा प्रयत्न करताना दिसतो, तर लक्ष्मीला सुद्धा तिचं जाणं सहन होताना दिसत नाही. पण अशातच जान्हवी आता नव्या रूपातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडच्या प्रोमोमध्ये जान्हवी दिग्विजय देशमुख यांच्या गाडीत लपून बसलेली दिसते आणि त्यांचा ती जीव वाचवते. त्यामुळे दिग्विजय तिला स्वतःच्या घरी घेऊन जातात आणि पत्नीसमोर ही तनुज आहे अशी ओळख करून देतात. म्हणजे जान्हवीचं नाव रूप दोन्ही बदललेलं आहे. आता दळवी कुटुंब तिला कसं ओळखणार हा प्रश्न प्रेक्षकांना सतावतोय. यामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. दिग्विजय हे विश्वाचे वडील असल्याचं समोर आलं आहे. विश्वा जेव्हा जान्हवीला घरात पाहिल तेव्हा काय होईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. दरम्यान जान्हवीने पाण्यात उडी मारल्यामुळे गेले काही दिवस जानू गायब झाल्याचा ट्रॅक मालिकेत सुरू होता. त्यामुळे साहजिकच जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर सुद्धा छोट्या ब्रेकवर होती. आता दिव्या पुन्हा एकदा मालिकेच्या सेटवर परतली आहे. मात्र यावेळी तिचं आगमन दळवी कुटुंबात नाही तर देशमुखांच्या घरात झालंय. त्यामुळे देशमुख कुटुंबियांनी जान्हवी सोबत शूट सुरू करण्याआधी खास केक कापून तिचं सेटवर स्वागत केलं. त्यानंतर अभिनेत्रीने सेटवरील तिच्या सहकलाकारांना केक भरवला. यावेळी दिव्या ही पोस्ट शेअर करत लिहिते, तुम्ही सर्वांनी सेटवर माझं इतकं छान स्वागत केले, तुमचे खूप खूप आभार. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे. दरम्यान आता जान्हवीची खरी ओळख विश्वाच्या वडिलांना कधी समजणार? लक्ष्मी तिच्या लेकीला शोधू शकेल का? या सर्वांची उत्तरं प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळतील. तर मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.